सर्व जाती मिळून होतात 52%. या 52%तल्या सगळ्या जातीपैकी एकच जात आहे ती बौद्ध. या बाकीच्या सगळ्या जाती आहेत, हिंदू आहेत. परंतु आरक्षण म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्धांनाच आरक्षण दिलं असं म्हटलं जातं आणि बौद्धांनाच टार्गेट केलं जातं. त्यातही काही भिकारतोड आहेत की ते 5 किलो गहू आणि 10 किलो तांदळाच्या राशनवरून टोमणे मारत असतात. तर त्या भिकारतोडांना या लक्षात घेतलं पाहिजेत की राशन आणि आरक्षण फक्त बौद्ध घेत नाही आहे, तर या सगळ्या हिंदू जातींना सुद्धा आरक्षण आणि राशन भेटतं. आणि सरकारला एवढी अक्कल कुठून आली की ते राशन तुम्हाला फुकट वाटतील म्हणून? तर ते सरकारला राशन वाटण्याची अक्कल बी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. ते कशी दिली ती समजून सांगतो तुम्हाला. राज्यघटनेचा भाग 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स याच्यामध्ये कलम 47 काय सांगते? कलम 47 पोषणमान व राहणीमान सुधारणे, ज्याच्यामध्ये राहणीमान म्हणजे तुमचं घरकुल येते. या पोषणमान आणि राहणीमानामध्ये घरकुल आणि तुमचं राशन येते. घटनेचं 47 कलम काय सांगतं? दॅट इट इज द स्टेट्स रिस्पॉन्सिबिलिटी ही राज्याची जबाबदारी असेल. काय असेल राज्याची जबाबदारी? स्टेट्स रिस्पॉन्सिबिलिटी दॅट स्टेट विल टेक केअर ऑफ नो वन शुड रिमेन हंग्री इन द स्टेट. काय आहे तर भाग 4 मार्गदर्शक तत्व. हे मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट जरी नसले कोर्टामध्ये तरीसुद्धा राज्याची जबाबदारी असेल की राज्यामध्ये कुणीही उपाशी राहता कामा नये. मग हे राशन जे आहे की नाही 5 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ ते सगळ्या एकट्या बौद्ध समाजालाच नाही भेटत, तर या सर्व हिंदू जातींना सुद्धा भेटतो. या घरकुलाचा लाभ, राशनचा लाभ आणि आरक्षणाचा लाभ एकटा बौद्ध समाज न घेता या सर्व हिंदू समाजाला सुद्धा होतो. म्हणून भावा, जेव्हाही राशन, घरकुल किंवा आरक्षण याचा लाभ जर घेत असाल तर एक गोष्ट आवर्जून म्हणायची, हे बी बाबासाहेबांना दिलं, बाबासाहेबांना.